पवना धरण परिसरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये बसवण्यात आली आणि त्यामुळे शेतीसाठी महावितरणच्या विजेवर अवलंबून राहायची आता गरज नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होतोय। ऑनलाईन फॉर्म भरून सहज या योजनेचा लाभ घेता येतोय। जालना बाजारामध्ये द्राक्षांची आवक कमी झाली, त्यामुळे द्राक्षांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। सध्या बाजारात 70 ते 80 रुपये प्रति किलोने द्राक्षांची विक्री होते, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी समाधानी आहेत। मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसते। जालन्यामध्ये लिंबाची आवक कमी होत असल्यामुळे लिंबाला चांगले दर मिळत आहेत। सध्या बाजारामध्ये 200 रुपये प्रति किलोने लिंबाची विक्री होते, तर यंदा जिल्ह्यामध्ये कमी प्रमाणात लिंबाची लागवड झाली, त्यामुळे परजिल्ह्यातून लिंबाची आवक होते। कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल सेवांचा वापर व्हावा यासाठी राज्यामध्ये ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यात येते। योजनेमध्ये 3 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे। या योजनेविषयी अफवा पसरवण्यात येत असल्यामुळे नोंदणीला अपेक्षित गती मिळत नाहीये। शेतकऱ्यांना ओळख क्रमांक मिळावा यासाठी योजना राबवली जाते। 2024-25 च्या हंगामात 14 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनात घट झाली। 2023-24 मध्ये 22 मार्च अखेर 290 लाख मेट्रिक टना इतकं साखर उत्पादन झालं होतं। हे उत्पादन घटून 241 लाख मेट्रिक टनापर्यंत खाली आलं। यंदा इथेनॉल उत्पादनासाठी 40 लाख मेट्रिक टन साखर वळवण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 4 ते 5 वर्षांनंतर द्राक्ष उत्पादकांना समाधानकारक दर मिळतोय। उत्तर भागामधून वाढलेली मागणी आणि सप्टेंबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे द्राक्ष उत्पादनात झालेली घट यामुळे द्राक्षाला चांगला दर मिळतोय। देशभरात 100 अन्न चाचणी प्रयोगशाळांची निर्मिती होणार आहे। रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी या संदर्भातली घोषणा केली। यामुळे फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय सर्वोत्तम साखर कारखान्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। या कारखान्याला देशातील मानाचा वसंतदादा पाटील पुरस्कार मिळणार आहे। विविध क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या देशभरातील 25 सहकारी साखर कारखान्यांचा गौरव करण्यात आलाय। जालन्यात मार्च महिन्यातच पाणी पातळीमध्ये घट झाली, त्यामुळे फळबागा टिकवण्याचं मोठं आव्हान फळबागादार सध्या शेतकऱ्यांसमोर उभं आहे आणि जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फळबागा वाढवल्यात, पण पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत। खानदेशात पपईची आवक कमी झाली असून रोज 10 ते 12 ट्रक पपईची आवक होतीये। सध्या पपईला 14 ते 18 रुपये प्रति किलोचा दर मिळतोय। बदलत्या हवामानामुळे पपईचं उत्पादन यावर्षी कमी झालंय, तर उत्पादन खर्च वाढलाय, त्यामुळे पपईला प्रति किलो 25 रुपये दर द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगेंनी मार्च अखेर सर्व बँकांना पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट 100% पूर्ण करण्याचे निर्देश दिले। जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली। यावेळी ते बोलत होते आणि यावेळी बँक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते।